नमस्कार, मी अनिल वसव। आज आपण जे पहिला व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपण फुल्ली ऑटोमॅटिक जी सिस्टीम आहे ती कशी सिस्टीमची रचना आहे, त्याची डिझाईन कशी असते हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं। आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की कंट्रोलर म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं काम काय आहे, त्याच्यामध्ये प्रकार किती आहेत आणि तो नेमका वर्क कसा करतो। तर हे पहिल्यांदा आपण समजून घ्या। जसा जसा काळ बदलत गेला, टेक्नॉलॉजी बदलत गेली, तसं याच्यामध्ये सुद्धा जमीन आसमानचा फरक होत गेला। आता बघा, हा जो कंट्रोलर आहे हा जैन कंपनीचा रेग्युलर इरिकेअर म्हणून हा रेग्युलर फिल्टर आहे, कंट्रोलर आहे। हा कंट्रोलर मॅन्युअली या ठिकाणी त्याचं प्रोग्रामिंग करावं लागतं। म्हणजे जर समजा तुमचा 1 नंबरचा वॉल, 2 नंबरचा वॉल, 3 नंबरचा वॉल किंवा हे जे प्लॉट आहेत याला किती तास तुम्हाला पाणी द्यायचं आहे, हे याच्यामध्ये आपल्याला त्याचं 365 दिवसाचं कॅलेंडर याच्यामध्ये असतं। जर समजा तुम्हाला सोमवारी 1 नंबर प्लॉटला 2 तास पाणी द्यायचं आहे, तर यामध्ये त्या पद्धतीचं प्रोग्रामिंग करायचं। त्या 2 तासामध्ये तुम्हाला खत किती द्यायचं आहे, त्यानंतर बॅकवॉश किती करायचं आहे, हे सगळं या ठिकाणी या कंट्रोलरमध्ये प्रोग्रामिंग करायचं असते। आता हा झाला मॅन्युअली कंट्रोलर। आता याच्यामध्ये प्रकार नेमके किती आहेत, तर याच्यामध्ये आता 3 प्रकारचे कंट्रोलर येतात। हा मॅन्युअली झाला। दुसरा सिम बेस कंट्रोलर। सिम बेस म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सिम टाकावं लागतं, त्यासाठी बॅलन्स टाकावा लागतो आणि तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही कुठेही असला तर तिथून तुम्ही ऑपरेट करू शकता। हे सिम बेस कंट्रोलर झाला। दुसरा सिम न वापरता वायफाय कंट्रोलर। वायफाय मध्ये तुम्हाला या ठिकाणी इंटरनेटची सुविधा लागते, त्या इंटरनेटवर तुम्हाला त्याला वायफायचं कनेक्शन, त्याला वायफाय कनेक्ट करावं लागतं। वायफाय कनेक्ट केलं का हा तुमचा इंटरनेटवर तो कंट्रोलर कंट्रोल होतो। कशा पद्धतीचं तुम्हाला प्रोग्रामिंग करायचं आहे, त्याचा बेस सगळ्याचा सारखा आहे। म्हणजे ह्याच्यात जसं 365 दिवसाचं कॅलेंडर येतं तसं तिन्ही कंट्रोलरमध्ये 365 दिवसाचं कॅलेंडर येतं। मग त्यामध्ये तुम्हाला इरिगेशन कोणत्या कोणत्या दिवशी कोणत्या कोणत्या प्लॉटला करायचं आहे याचं टायमिंग आपल्याला सेट करता येतं। त्यानंतर तुमचं खताचं तुम्हाला टायमिंग सेट करायचं असते, तेही याच्यामध्ये खताचं टायमिंग तुम्हाला सेट करता येतं। त्यानंतर पुन्हा तुम्हाला जो फिल्टर आहे तो फिल्टर किती वेळानंतर, किती तासानंतर, किती वेळ तुम्हाला बॅकवॉश करायचा आहे याचं टायमिंग सेट करता येतं। अशा पद्धतीचा हा आहे कंट्रोलर। ह्यामध्ये 3 प्रकारचे जे कंट्रोलर असतात, त्यामध्ये आता नवीन आलेल्या ज्या टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये वायफाय आणि सिम बेस कंट्रोलर हे 2 प्रकारचे आता नवीन आलेले आहेत। याला मात्र कुठल्याही प्रकारचा बॅलन्स टाकावा लागत नाही, याला कुठल्याही प्रकारचं इंटरनेटची आवश्यकता नाही। पण हा आपल्या मोबाईलवर दिसत नाही किंवा आपल्या मोबाईलवरनं हा कंट्रोल करता येत नाही, त्याला इथंच यावं लागेल आणि इथंच या ठिकाणी प्रोग्रामिंग करावं लागतं। याचा मेन स्विच हा 1 नंबरचा जो आहे तो याचा मेन स्विच आहे। हा मेन स्विच चालू केला की तो काय करणार की या कंट्रोलर मधनं मोटरला या ठिकाणी कमांड देणार, तुमच्या ॲटोला कमांड दिलं की ॲटो काय करणार, ऑटोमॅटिक स्टार्टर चालू करणार। स्टार्टर चालू केला की तिथून पुढे याची सायकल चालू झाली। आता 24 तासाचं याला साधारणतः आपण प्रोग्राम दिल्यानंतर 24 तासी घड्याळ असते की तुमची लाईट जर समजा रात्रीची गेली किंवा दिवसा आली तरी ती जी चेन आहे, ती जी साखळी आहे ती 24 तासामध्ये हा प्रोग्राम पूर्ण करणार। परंतु 24 तासात जर तुमची लाईट आली नाही तर त्या दिवसाचा प्रोग्राम रद्द होतो आणि दुसऱ्या दिवशीची सायकल चालू होते। अशा पद्धतीने हे कंट्रोलर वर्क करतात। अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझा चॅनल आपण सबस्क्राईब करावा आणि इथून पुढं ज्या शेतकऱ्यांना नवीन महाराष्ट्रातील काय शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी बसवायच्या असतील किंवा जुन्या आपण पारंपरिक पद्धतीने ठिबक केलेला असेल आणि त्याला तुम्हाला अशा पद्धतीनं काय जर सिस्टीम करायची असेल तर आपण माझ्याशी संपर्क करावा। माझा मोबाईल नंबर आहे 9822 038 335। माझं नाव अनिल वसव, वडूज तालुका खटाव, जिल्हा सातारा। परंतु महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्यांना जरी फोनवरनं मला सल्ला विचारला किंवा कधी मला संपर्क केला तर त्यांना डिटेलमध्ये आपण माहिती देऊयात। आणि आता आपल्याला ही जर माहिती समजली असेल, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभारी.